विषय काढला म्हणून मुठभर सोनं. माझ्या वाक्याचा अर्थ तुका समजत एवढी तुझी बुद्धिमत्ता त्या लेवलला नाही, तुझी कमी आहे जरा, कारण त्याच्यासाठी शिक्षणाची गरज आहे बुवा. तेवढ्या उंचीवरच ते वाक्य आहे, ती समजण्याची ऐपत तुझी नाही. माझं वाक्य असं होतं, आता मी म्हणालो नाही, पण मी सांगतोय माझ्या प्रेक्षक याच्यामध्ये काय चुकलंय ते सांगा. जगाचा मालक सोबत असताना मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीता मातेला झाला. जगाचा मालक सोबत असताना मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीता मातेला झाला. आणि अख्खी लंका सोन्याची असताना प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. ह्या केव्हा कळला? लंकेत गेल्यानंतर कळला. म्हणजे बरोबर असताना प्रभू रामाची किंमत कळली नाही. हे त्या वाक्याचं मतीर असतात लक्षात ठेव. आणि तू समजू शकत नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. कुणी सांगेल की एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा होता म्हणून रामायण घडलं. तर कोणतरी म्हणेल की मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीता मातेला झाला म्हणून रामायण घडलं. महाभारताच्या बाबतीत प्रत्येकाचे विषय वेगळे आहेत, प्रत्येकाचा मांडण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कुणी म्हणेल की एका भावाला दुसऱ्या भावाला वाटा द्यायचा नव्हता म्हणून महाभारत घडलं. आंधळ्याच्या पोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं. दृष्टिकोन तोच आहे ना. समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत असताना एखाद्या तरुणाच्या पायातली चप्पल जर समुद्राच्या मोठ्या लाटेने जर वाहून गेली तर तो म्हणणार समुद्र चोर आहे. आणि त्याच समुद्रामध्ये एखादा मासेमारी करणारा कोळी, त्याला जर भरपूर मासळी मिळाली तर तोच त्याच समुद्राला म्हणणार की समुद्र माझा पोशिंदा आहे. त्याची चप्पल गेली तो म्हणतो चोर आहे. कोळी म्हणतोय, मासेमारी करणारा म्हणतोय समुद्र माझा पोशिंदा आहे. एखाद्या आईचा मुलगा, तरुण मुलगा जर समुद्रामध्ये पोहता पोहता जर मृत्युमुखी पडला असेल तर ती म्हणणार समुद्र खुनी आहे. तिचा दृष्टिकोन बदलला. आणि त्याच समुद्राच्या किनाऱ्यावरून एखादा जर वृद्ध चालत असताना त्याला जर शिंपल्यामध्ये मोती सापडले तर तो म्हणणार समुद्र माझा दाता आहे. तिथे प्रत्येकाचे दृष्टिकोन त्या समुद्राबद्दल वेगळे आहेत. समुद्र तोच, पण दृष्टिकोन वेगळे, तो मांडण्याचो वेगवेगळे विषय आहेत लक्षात घे. आणि ती तेवढं ती अक्कल चालायची नाही. तुझं काय माहिती आहे, तुला अध्यात्म म्हणजे धड काय माहिती नाही. आणि अध्यात्मावर तू चिरफाड करून लोकांच्या टाळ्या मिळवणार बुवा. तू एखादा विषय असला तर तो उलटो लोकांना सांगून त्याच्यावरती हशा पिकवणार बुवा तू लक्षात घे. त्यामुळे तुझी अक्कल काय आहे ती माहिती आहे. तुका उदाहरण सांगते याचं. तू कित्येक वेळा युट्यूबवर पण तुम्ही बघितलं असेल, आई वडिलांचा विषय सांगताना मी असं म्हणतोय की ज्या देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला त्या देवकीचा आपण मोठेपण करतो. पण भर यमुना नदीच्या पाण्यातून श्रीकृष्णाचं ओझं घेऊन जाणाऱ्या त्या वसुदेवाचं आपण साधं नाव सुद्धा घेत नाही. तर हे सांगता वसुदेवा नेल्यानंतर काय झाला, काय नदीचा पाणी श्रीकृष्णाच्या पायात लागला. मग पाणी कमी झालं, पण पायात केव्हा लागला? नाका तोंडात पाणी गेल्यानंतर लागला, कारण तू लहान बाळ होतो. ही अक्कल तुझी काय घाण खाऊ गेली का? जो माणूस सांगता इथे वाम रेकॉर्ड काय सांगितलं, अध्यात्म चुलीत घाल म्हणून सांगले. ही तुझी विद्वत्ता, इकडे बघ हे लोके, ही तुझी विद्वत्ता, तुझ्या आवाजाचा तुका गर्व झालेला लक्षात ठेव. तू म्हणजे केलो पंडित. अरे बघ हे चुलीत घाल अध्यात्म. ही तुझ्या शिक्षणाचं किती तू एवढं बाजार मांडतात. हे कमी शिकलंस पण स्वतःच्या इज्जतीचं अब्रू काढूक लावू नको ना लोकांका. तुझी असा हा काय, हा समाजात तुझी काय, हा अध्यात्म, या अध्यात्मावरच आपलं भजन आहे ना. नाही तर तुकाराम महाराजांचे अभंग अजून गाण्याची तुझी आहे काय विद्वत्ता आहे? मग त्या एखाद्या तुकाराम महाराजांचा अभंग का मी गाण्याला न्याय देतो, बाकीचे काय घोट्याने घेत? कसलं गाण्यात न्याय देत? खैची म्युझिक मारलं तू, रुपा तुझी खैची त्या कोल्ड डोंगरात भरून सांग की ह्याच्या मागे कोणाचा हात नाही रुपवाळीच्या मागे.
मी असं सांगितलंच नाही की आता मी नवीन मी सांगितलं 20-21 वर्षापूर्वीची असेल रूपावळ तुझ्या अकले, पण मी आज गाण्याचा प्रयत्न करतो असं मी सांगितलंय. व कानाचे भोका जरा ना परमेश्वरानं कान दिलेत तर चांगलं ऐकासाठी दिलेत, हात दिलेत चांगलं लोकांचं करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी, दान घेण्यासाठी केले. यात तोंड दिला आता चंबू करू नको, ते तो सत्यानाश होईल लक्षात घे. ते नुसते मुके घेऊसाठी केलेलं नाही. त्या तोंडाचा आकार कसं होता तो बघ जरा, म्हशीच्या पाटल्या बाजू सरको होता. ते आपला चेहरा शोभूक होय असं आकार कर ना काहीतरी, ताच कर आयुष्यात, ताच केलं असतो. बाकी त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही. जीभ आहे ना, जीभ बुवा, जीभ ती तुझी जीभेत तुझं लगाम नाही. परमेश्वर आपल्या दाताकडे भक्ती दाताचं बंधन घालून दिलेला, पण म्हातारपणापर्यंत ती जीभ ना अशी घडवून ढळून त्या दातांना सुद्धा त्यांचं नायनाट करून टाकतात. बरोबर ना? कारण हे जिभेवर स्वतःचं प्रभुत्व पाहिजे तर ती जीभ उपयोगाची. जा मी बोलूक नाही तर माझ्या तोंडात मधून त्याच्यावर तुका मी लुपवळी ते काय एकही मुद्दा दिलो नाही. त्यामुळे काय करूचा लागला, मागचे विषय काढूचे लागले. अरे तुझे मागचे विषय काढले तर तुका भजन करून मुकायचं, तुका मी उघडं पाठेल. केवळ शाल घेतली म्हणजे हो मी केलं मोठं, काय कशात घेत शाल रे, ती शाल काय म्हणून घेत, 21 वर्ष शाल घागा तू आपले तर फोड कर. भडक की शाल किती घेत त्याचं कारण सांग. रुपयावर घेत, ठेका घेत, ताट माझी 21 वर्षाची जुनी ना, ठेका ताट मी अशी घेतली असती ही ना. मग तुका कोणी रोखलं ना, तुझा कोणी रोखलं ना का? ह्या गाणं म्हटलं माझा, त्या गाणं म्हटलं माझा, या माझा काय तुझ्या पाठीच गाणं दिलं सत्य ना. हा ते मी म्हणतो, हे मी म्हणतो, मी त्या गाण्याला न्याय दिला. बाकीच्यांनी गेले त्या काय मोठे मोठे गायवर त्यांचा काय, त्यांचं काय तुझ्या आहे त्या हातातली दाखवत असते असं म्हणून दाखवलं. तू त्या हातात किती घातलं इतके दाखव बघे लोकांना. हा तू हात दाखव, डाव्या हातात घालून डाव्या हातात घालतो तू आणि बघे अरे दाखवलं विचार डावा हात वरती करतो. ही तुझी, ही तुझी काय तर समज, ही तुझी बघ कसं रोध करता कर. शालीचा माका हात सांगच, हात सांगत शाली कसली शाला ती सांग. आणि मग ते साहेब उत्तर देते अभंगाच्या अगोदर तुका काय सांगते बघ शालीवर. नाही तुका गर्व आहे ना शालीचो, हा चांगली दिसता, चांगली दिसता म्हणून घाल. हिरवी घेतं नाव शेवून ठेवून घालू नको, कारण एवढी आपली विद्वत्ता नाही बुवा. शाल घालून गळ्यात मिळवणे इतकी आपली विद्वत्ता नाही, कारण आमचं तोंड धड नाही. आणि तुझा तर गटारा तोंड, तुझा गटारा. आज तुझ्या तोंडात सरस्वती बसवलंय मी की तू बोलसलच तर वाकडा होता, लक्षात घे. 3 वेळा लाईट गेली तुझ्या टाइमात, 3 वेळा. आता पुढे गेली तर माझ्या टाइमात तो विषय आता तुझ्या 3 वेळा लाईट. ह्याच्यावरून काय तर वळा कब्जा कसले घातलेले तरीच्या नावानं ढुक ढुक. काय कब्जाची बटणं बुगडी घ्या करायला दाखव रे, बटणं घे. 1-2 गाणे घेतो आणि फरमाईश आली ते गाणे घेतो, मग गजराला सुरुवात करतो. पण याच्या अगोदर बुवासाठी सांग कधी कळणार तुला. नको ह्या नको दुसरा. हॅलो हॅलो. हा 50 विद्यार्थी मी घडवतो व चांगली गोष्ट आहे, कारण तुझी तेवढी ऐकत आहे असं म्हणूया मी. नाही कारण आपली 100 लोकांना घेण्या एवढं माझ्याकडे काय नाही. त्या कोण स्मरून करतो, कारण माझा ह्या भजन क्षेत्रामध्ये राजधानीचा अभ्यास फार कमी आहे. म्हणजे जेवढं तुम्ही समजता एवढं नसेल म्हणजे नाही आहे माझा. त्यामुळे माझ्याकडे देण्यासारखं काय नाही. त्यामुळे कोणतरी आपलं पुढे नाव काढून घ्या म्हणून एक विद्यार्थिनी फक्त बुवा, विद्यार्थिनी ती पण ती आणि ती इथे डबलमध्ये ऐकायला आली आहे. फर्स्ट टाइम माझ्या बारी लाईव्ह आपल्या दोघांची ऐकते. एकच विद्यार्थिनी घडवतोय शाळेची. ह्याच्यानंतर पुढे घडत
विद्यार्थी नाही घडत हे माका माहिती नाही, पण माझी तेवढी विद्वत नाही. तुझी कशी? तू हडेचा हाडलं तडेचा हाडलंस काय? 50 विद्यार्थ्यांना भागवलंस काय? तुझं विषय भागव. बरं फिचा कसा काय घेतो काय? फुकट शिकवतो नाही. काय सांग लोकांका, काय सांग लोकांका? जर फुकट शिकवत असशील तर सलाम तुला, पण लोकांपासून पैसे घेत असतील तर केवळ बनाव बकरो का? बकरो आहे, बनाव बकरो का? मी पैसे घेतो, मला माहिती आहे घेणंच नाही, पण केन प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करायची. हा दिले काय दिले सगळा वर्षाचा एकदम चालू 300च्या हिशोबाने. म्हणजे आम्ही लय वळात होता. हो माझी गुरुपौर्णिमा साजरी झाली, भयाचा भरला शिष्य द्रोणाचार्य तर लागा नाही गेलो. तो खडे द्रोणाचार्य ते कुठे आणि तू काय तुका माहितीये त्यांचा अध्यात्म? 100 आग लावली 50 जन्मापूर्वी, बाकीच्या जन्मात काय केलं त्यांना? म्हणजे माका सांग, एक आपण असं म्हणतो की मागच्या जन्मात केलेलं कर्म मागच्या युगाने पुढच्या जन्मात फेडायचं, या जन्मात केलेलं या जन्मात फेडायचं असं कलियुग सांगतो. मग धृतराष्ट्र म्हणजे कुठलं युग? द्वापार युग. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली. द्वापार युगात धृतराष्ट्र आंधळ झालो आणि त्याच्या 50 वर्ष अगोदर म्हणजे खिचा युग. खिच्या युगात काय केलं त्याला सांग ना बुवा. कुठल्या युगात झाडाक आग लावले? अरे श्रीकृष्ण प्रभू राम विषय आला म्हणून ते वनवासात गेले, सीते मातेला तहान लागली. कुठे आजूबाजूला पाणी दिसेना प्रभू रामांना. प्रभू रामाने सांगितलं आराधना केली की मला इथे जर पाण्याचा जलाशय असेल तर कुठे मला दृष्टीस पडू दे. तिथे मोर आला, मोर उत्पन्न झाला. त्या मोराने सांगितलं प्रभू रामा तिथे जवळ जंगलामध्ये पाण्याचा साठा आहे, मी तुम्हाला दाखवतो, कारण सीते मातेला तहान लागली आहे. विषय सांगतोय की या जन्मात पुढच्या जन्मात. पण त्या मोराने सांगितलं हे प्रभू रामा मी तर पक्षी आहे, मी उडत जाणार, तुम्हाला जंगलामध्ये रस्ता सापडणार नाही. तेव्हा मी एक काम करतो, माझा एक मोर पंख काढतो आणि त्या जंगलाच्या दिशेने टाकतो. मोर पक्षी असा आहे त्याचे पंख इच्छेविरुद्ध काढले की तो मृत्यूच्या शय्येपर्यंत, मृत्यूच्या शेवटापर्यंत जातो. नेमकं काय झालं? प्रभूच्या रामांच्या पाणी हवंय म्हणून मार्ग दाखवण्यासाठी मोर आपल्या इच्छेविरुद्ध एक पंख काढत होता आणि तो मृत्यूशय्येवर गेला. तेव्हा प्रभू रामाला त्याने सांगितलं हे प्रभू रामा, जगाची ताण भागवणाऱ्या प्रभू रामाची आणि सीतेची ताण भागवण्यासाठी मी मेलो तरी 72. तेव्हा प्रभू रामाने सांगितलं हे मयूर पक्ष आहे, हे मोर पक्षा, तू या जन्मात केलेले उपकार हे मी कधीच फेडू शकत नाही, परंतु या त्रेता युगात केलेले उपकार मी हे मोर पक्षात तुझे फेडू शकत नाही. परंतु तुला मी आज वचन देतो की हे तुझ्या उपकाराची फेड म्हणून तुझा मोर पंख माझं पुढचं द्वापार युगात मी श्रीकृष्ण म्हणून जन्म घेईन, त्यावेळेस सदैव मोर पंख मी माझ्या डोक्यावरती परिधान करेन. हे त्या युगातलं ह्या युगातीला लक्षात ठेवा. आणि हे विषय असत. त्यामुळे 50 वर्ष अगोदर धृतराष्ट्राने काही कांड्या मारल्या. माका सांगायच्या भानगडीत पडा नको, त्या पुरावा देऊ आणि काय तो सांग. नाहीतर ते वंदारी बो आलेत ना त्यांना विचार 100% माहिती असेल. लक्षात घे. केवळ पुस्तका वाचली कोणी सांगला म्हणून झालं ना त्याचा शोध की तरी माका माहिती नसला तरी त्याला, पण माका माहिती मिळू दे ना तुझ्याकडून. नाही त्याला सांगतो ते सांग म्हणून सांगणार नाही, माहिती असला तरी वाच. अध्यात्म सांगायचं ना तर वाच आणि पुढे जा. तुझसे लागी है इसी लगन, जरा मॉनिटरला द्या. तुझसे लागी है इसी लगन, विरह में जल रहा है ये मन, मैं अधूरा हूँ तेरे बिना, जैसे दिल के बिना धड़कन, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार,
जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार, तुझसे लाई है असं चाललं पाहिजे गाणं बिना हमें जल रहा है असं चाललं पाहिजे मोमाचं मध्ये झाला ना तुझसे लाई है बिना हमें जल रहा है मैं अधूरा तेरे बिना जैसे दिल के धड़कन जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार, मर भी गया करूंगा मैं प्यार, मर भी गया तो भी हे आता आपण समोरासमोर एखाद्या व्यक्तीला प्रिय व्यक्तीला म्हणू शकतो, परंतु पूर्वीच्या काही तसं नव्हतं. त्या संगतीच्या माध्यमातून शिष्य जरी एक असली तरी आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो. शिष्यत्व असो विषय नाही. आता ह्या चिठ्ठीचं तू काहीतरी वेगळा सांगलंस तरी माझं त्याच्याशी काही विषय नाही. बुवा तुमच्या संगतीच्या माध्यमातून शिष्य जरी एक असली तरी आम्ही तुमच्या माध्यमातून खूप काही शिकलो आहोत. तुम्ही आमच्यासाठी चालतं बोलतं विद्यापीठ आहात. बाबा राणे या चाहत्यांकडून माझ्यासाठी अतिशय चांगली चिठ्ठी आली आहे. मगाशी तू सांगितलंस काय काय काहीतरी सांगलं बाबा. कोणाची कृपा कृपा त्या कन्हैया वायगणकरची सांगलं ना. असं हेच नाव घेतलं की कुठलं माहिती नाही. नाही नाव वेगळं घेतलं. हा चारू खमणे चारू मटकरची असू दे तो विषय नाही. खूप छान गेलो. काय रे तो नेमक्या काय विषय गुपित काय हे तो गुपित काय सांगणार बुवा. काय गुपित सत्य सांगता मात्र ज्या हेतून तू ह्या गाणं म्हटलंस तू समोर बघता ज्या हेतून तू ह्या गाणं म्हटलंस त्या गाण्यामागतो फक्त हेतू सत्य सांगू तू. परमेश्वराने दिलेली आहे जीभ. सत्य सांगतो आहे तू. अरे काय सांगतोय ज्या दिवशी नाही माझा संबंध नाही पण वास्तवात जगणार मी असं आहे बुवा. तू ह्या वास्तवात गाणं म्हटलंस ते तो अर्थ माझा सांगतो. सामंत वडा पूर्वीच्या काळी बुवा प्रेमाची जर आपल्याला समोर व्यक्त करायचं असेल तर ते माध्यम वेगळं होतं बघा. शार्दूल पाटकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दग्गा तबल्यासाठी सागर परब यांच्याकडून सुबोध वालणकर यांच्याकडून यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं. शब्द जर चुकले असतील तर माफ करा मला ते भेटत नाही. पाखराजा दूर देशी त्याच्या मागे भावना आहेत. तुका नाही करायची. तुका प्रेम म्हणजे काय रे असा हिडूस तुडूस करून प्रेम म्हणून घराकडे जाऊन कधीतरी प्रेमान बोल काय त्याचं तुका रिफ्लेक्ट ना म्हणजे त्याची जो तुका परावर्तन होताला तर चांगल्याच होता. कुत्र्यासारखी तुझी परिस्थिती होती. हडतूड गेलंस कुत्र्यासारखी परिस्थिती होणार. रघुवीर जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर अटक यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं. धन्यवाद धन्यवाद. पाखराजा दूर देशी
खर्जा कसा लागतो खर्जा तुका तुका पाखराजा खेळा म्हणत रे पाखराजा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या सांग माझा माझ्या सांग माझा निरोप माझ्या सांगना पाखराजा पाखराजा दूर देशी पाखराजा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या सांगना सांग माझा निरोप माझ्या सांगना सांग माझा निरोप माझ्या सांगना चैत्राचे चांदणे मला आज बोलवे चांदण्यात मी आज एकली साधना कुणाची म्हणून एक साधना सांग साधना पाखराजा दूर देशी पाखराजा दूर देशी सांग माझा निरोप माझ्या सांगना सांग माझा गाना निरोप माझ्या सांगना एक पिल्लू मंथन रणसिंग बरोबर ना मंथन रणसिंग यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय राणे साहेबांवर त्यांनी गजल सांगितलं परंतु गजलाच्या माध्यमातून एक राणे साहेबांवर नक्कीच 2 ओळी नक्कीच घे थोडा इको द्या कारण ते गाण्याची फरमाईश आली आहे एक ओळ माझी जरा चुकलेली परत ट्राय करतो जरा रेकॉर्ड करा माझ्यासाठी वैयक्तिक मला पाहिजे मला घरी दाखवायचं घरी 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 दाखवायचं प्रीत गिलत मोहे ऐसी लागी हो गई मैं मतवारी बल बल जाऊं अपने पिया को के मैं जाऊं वारी वारी मोहे सुध बुदना रहे तन मन की ये तो जाने दुनिया सारी बेबस और लाचार फिरूं मैं हारी मैं दिल हारी हारी मैं दिल हारी तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरे नाम से जी लूं तेरे नाम से मर जाऊं तेरे जान के सदके में कुछ ऐसा कर डालूं तूने क्या कर डाला हो गई मैं मिट गई मैं हो जी आहा जी हो गई मैं तेरी दीवानी तेरी दीवानी तेरी दीवानी प्रेक्षक नेहमी मी ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती नेहमी मी एका दुसरं गीत म्हणतो ते 2 ओळीचं फक्त काढतो सोनियाची उगवली सकाळ हो हो सोनियाची उगवली सकाळ जन्मत आलं भिकावा हो हो जन्मत आलं भिकावा
सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून एक कर्म पण मी कमी करतो गजराचं फक्त, कारण बुवांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. आता बुवा एक लक्षात घ्या, आज रंगदेवतेची साथ मिळत नाही, कारण शब्दात तोंडातले शब्द बुवांच्या चुकीचे निघतायत. अध्यात्म रघुवीर आटक यांच्या हॅलो थोडा ऐकू आता कमी करा. रघुवीर आटक यांच्याकडून पुरेश माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत आहे. काय मायबा प्रेक्षक, आपण केवळ दिखावा करून त्या परमेश्वराची सेवा करायची नाहीये, लक्षात घ्या. त्या परमेश्वराजवळ न मागता परमेश्वराने आपल्याला दिलं पाहिजे, कारण निस्वार्थी पूजा केली पाहिजे. निस्वार्थी 2 मिनिटं का असेना, पण त्या परमेश्वरापर्यंत निस्वार्थ बुद्धीने तुम्ही जा. तुमच्या पदरात 100% तो परमेश्वर तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही, लक्षात ठेवा. नाहीतर केवळ शाल घेतली म्हणजे मी भक्त किंवा काहीतरी त्याचा वेगळा अर्थ, असं कधी दिखाऊपणाचं सोम उपयोगाचं नाही. कारण सांगतो, सन्माननीय दशावतारातील एक अतिशय उत्कृष्ट विनोदी भूमिका करणारे सन्माननीय ज्यांच्या नावामध्येच कृष्ण हे नाव दडलेले कृष्णा घाटकर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद बुवा. राम समजायला खूप सोपं आहे, पण कृष्ण त्याच्यामध्ये एक पण उच्चार सरळ नाहीये, सगळी जोडाक्षर आहेत. तो समजा खूप वेळ लागत. आणि कृष्ण समजलो ज्याका राम समजलो तो सार्थकी झालो, लक्षात घे. स्वर्गात आपणास जागाच नाही मिळायची, कारण अध्यात्म चुलीत घाला म्हणून सांगणाऱ्या स्वर्गात जागा दुसरी बाजू नाही. तू का वरती जागाच नाही, तू हेच फिरतलस, लोकांचा पिडतलस, तू मेलच तरी मागा बंधू. रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात, रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात, रामकृष्ण मुखात तुळशी माळ गळ्यात, धर्म वार करायचा ना आचरणात, धर्म वार करायचा ना आचरणात, पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला, पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला. भाव सोडून स्वार्था गेलो, भाव सोडून स्वार्था गेलो. क्या बात है. रामकृष्ण मुखात पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला, पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला. भाव सोडून जर स्वार्थात जर आपण हरिनामात रंगलोय, मायबाप प्रेक्षक लक्षात घ्या. आज अनेक लोक इथे कुठून लांबून आले, चिंबून या गावातले सुद्धा आहेत. तुम्ही
तुम्ही श्रवण करता अतिशय शांत चित्ताने आणि नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही सुद्धा मोठी भक्ती आहे, लक्षात घ्या. हे कुठेतरी पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. म्हणून म्हणतोय की त्या परमेश्वराची सेवा आणि आपल्या आई वडिलांची मरेपर्यंत सेवा करा, तुमच्या आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही. हा परमेश्वराला आपण कुठपर्यंत मानणार, जोपर्यंत त्याला आपण मानतो तोपर्यंत तुम्हाला तो मानणार आहे, लक्षात ठेवा. पण त्याच्यापासून एकदा का तुम्ही दुरावलात की तो सुद्धा तुमच्याकडे पाठ फिरवणार आहे आणि त्याच कडवं पुढे आहे. बघा, शब्दरचना अशी हवी ना की लोकांना दुसरं काही सांगण्याची बोलण्याची गरज नाही. गजराच्या माध्यमातून आपण गजर काय करतोय तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. केवळ गजराच्या अगोदर अर्धो पाऊण तास बोलायचा आणि नंतर गजर 2 मिनिटात संपवायचो. ह्या आतापर्यंत लोकीबुवान केलेला आहे आतापर्यंत. जरा मध्ये मध्ये अध्यात्म घेऊन शिक. अध्यात्माची वाचा म्हणून आमका गरज नाही बुवा माका म्हणूची. आणि तुका आवाजात वाचा म्हणतो आपल्या लोकांनी सांगितलेला, आपण काहीच नव्हत बुवा, हे मान्य कर जरा. कोण नाही म्हणत अध्यात्माचं भाषा, कोण स्वतः म्हणून घेत नाही. स्वतः हे माकडात पण तसाच वाटता, माझी लाला दुसऱ्यापेक्षा, तशी तुझी परिस्थिती आहे. पण त्याला तरी माहिती आहे फांदी घासान लाल झाली होती. काय करतो नेमकं? अरे रुमाल सुद्धा कोणा तुझा तो चितार भिमार दाखव, म्हणजे तुझे 56 मोडी तुझ्या अंगात ते दिसतात. आणि हो सफेदा माणसाच्या चेहऱ्यावरनं कळतं की तो माणूस काय आहे. शीतावरून भाताची परीक्षा, रुमाल वापरतो तो उचल जरा दाखव लोकांना. आता दाखवलंच ना, असं पुसलंस म्हणजे तू 56 कलर ओळा असस. लक्षात दिला काय सांगतो तुझ्याकडे, काय सांगतो तू कलर बदलला तू आज बोंडको पोपट असं तुमच्या रायडो करतो तू. मला माहिती काय ऍक्शन केली दाखव ना वरती. खुर्चीच्या वर घेऊन हात कर ना ऍक्शन. अरे नारदाची गादी बुवा मिळाली आहे. नारदाची, त्या नारदाच्या गादी अध्यात्म चुलीत घालू नको. त्या गादीवरून, त्या गादीवरून अध्यात्म चुलीत घालू नको. आणि या सरस्वती डबो म्हणा नको. त्याचं उत्तर दे ना प्रश्नाचं. डबो कोणाक म्हटलं कद्यासारखे वाटतं काय तर सांग काय ता. आणि कृपा त्या मटकरची सांग. पावेला कैसा देव त्याची सांगा हो मला. पावेला कैसा देव त्याची सांगा हो मला. भाव सोडून गर्भात होता त्यावेळेस मला बाहेरची दुनिया दाखव घाई मारत होता. परमेश्वराला सांगत होता तुझं सगळं नामस्मरण करणार. पण जेव्हा बाहेर आलास तेव्हा रडलं पहिलं तो कवा. परमेश्वराला सांगत तुला केव्हा सांगलं मी तुझं नामस्मरण करतो. एकतरी माणूस तसा वागतो काय बघा. बाहेर गेल्यानंतर आज परिस्थिती बघा ना दुनियाची. बाप एखादा जर तरुण मुलाला जर म्हणजे त्याला वळण लावण्यासाठी एखादा शब्द बोलला ना स्वतःचा बाप, तर तत्सम तरुण पोरग बापाच्या अंगावर जातो. बापाच्या अंगावर फिरणार, तात्काळ फिरणार. ज्याने आपल्याला जन्म दिलाय, जो आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवतोय, त्या बापाशीच्या अंगावर जातोय, आऊशीच्या अंगावर जाणार नाही. कारण आई करतोय माझो बाबा तो, माझो बाबा तो.
आईचं मोठेपण सगळेच करतात हो. सगळेच जण आईवरती कविता लिहितात, आईवरती गाणी लिहितात, आईवरती सिरियल लिहितात. श्यामची आई सुद्धा साने गुरुजींनी रंगवली, पण श्यामचा बाप कधी रंगवला नाही, लक्षात घ्या. कारण त्या बापाचं मोठेपण कधीच कुठे कोण करत नाही. कारण बाप मुलापासून दूर जातो, त्याचं कारण आहे. लहानपणी जर कुठे आपण खेळायला गेलो तर आई सांगणार कडे जाऊ नको, नाही तर बापाशीच सांगतो, ते पप्पांना सांगणार. खेळायला जाऊ नको, पप्पांका सांगतलोय. मित्रांबरोबर जाऊ नको, पप्पांका सांगतलोय. मोटरसायकल चालवू नको, पप्पांका सांगतलोय. म्हणजे पप्पांबद्दल तो विशेष निर्माण केलेला असतो, म्हणून बाप थोडा दूर असतो पण आई जवळ असता, लक्षात घ्या. म्हणून म्हणतो बघा, वेळ जाऊ वेळ जाऊ. तेरा 84 तर तुका मुलं, तेरा 84 तर तुका मुलं, जन्मला ती विटाळा तुला, जन्मला ती विटाळा तुला. वचन दिले त्या भगवंतावरी, सारे झाला की बेईमान, सारे झाला की बेईमान. मुखी नाम वदेना भगवंत मानेना, मुखी नाम वदेना भगवंत मानेना, मुखी नाम वदेना भगवंत मानेना. सत्कर्म करेना राजी पुण्य पडेना, सत्कर्म करेना राजी पुण्य पडेना. पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला, पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला. भाव सोड रामकृष्ण मुखात पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला, पावेल कैसा देव त्याची सांगा हो मला. भाव सोडून ऐका ऐका हो सारे जण, ऐका ऐका हो सारे जण, महाभारताचा प्रसंग, महाभारताचा प्रसंग. युद्ध सहाया कृष्णापाशी गेला दुर्योधन, युद्ध सहाया कृष्णापाशी गेला दुर्योधन, युद्ध सहाया कृष्णापाशी गेला दुर्योधन. ज्यावेळेस महाभारत होणारे माहिती पडलं त्यावेळेस युद्धामध्ये सहाय्य दे म्हणून कृष्णाजवळ कोण गेला? दुर्योधन गेला आणि अर्जुन पण गेला. दुर्योधन जाऊन श्रीकृष्णाच्या डोकीवरती बसला आणि अर्जुन जो आला तो श्रीकृष्णाच्या पायाजवळ बसला. श्रीकृष्णाने सांगितलं की दुर्योधना तू पहिला आलायस. उठल्यानंतर अर्जुनाचं दर्शन झालं. अर्जुनाला सांगितलं आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधन ज्या कारणास्तव आलेला होता दुर्योधनाला विचारलं तुला काय हवंय, माझ्याकडनं काय हवंय, मदत कुठली पाहिजे, तर तुझी यादव सेना मला पाहिजे सांगितलं. आणि अर्जुनाला विचारलं तुला काय हवंय, तर त्याने सांगितलं हे श्रीकृष्णा भगवंता मला फक्त तू हवायस. दुर्योधन
गर्विष्ठ ते का स्वतःच्या हिमतीवर खूप गर्व होतो. जसं ह्याचा गर्व म्हणजे ते का वाटतं माझ्या जर को सिंधुदुर्गात महाराष्ट्रात पंचमच्या पलीकडे जाऊन आवाज लावणार कोण नाही असा प्रत्येकाचा गैरसमज. दुर्योधन आणि ह्यो सेम हा लक्षात घ्या. दुर्योधन माझ्या प्रेक्षक मला याला बोलण्यासाठी याच्यावर डायरेक्ट अटॅक करायची काही गरज नाही. कारण डायरेक्ट अटॅक केलं तर तो म्हणतो की मी टॉर्चर करतोय आणि मला कोणाला टॉर्चर करून अडचणीत आणायचं नाही. आपण समाजात जगतो ना, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लक्षात ठेवा. आणि 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यात तुम्ही आयुष्यात कधी फेल होणार नाहीत. एक, ज्याने आपल्याला अडचणीच्या वेळेस मदत केली त्याला कधी विसरायचं नाही. ज्याने आपल्याला अडचणीच्या वेळेस मदत केली त्याला कधी विसरायचं नाही. जो आपल्या अडचणीच्या वेळेस पळून गेला, काही लोक असतात तसे, ह्यो आता अडचणीत आला मी पळून जाणार नाही. जो अडचणीच्या वेळेस पळून गेला त्याला कधी विसरायचं नाही. आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे, ज्यांना आपल्या अडचणीत हाडले ते का मला 13 दिवस झाले तरी विसरायचं नाही. तुका ज्यांना कोणी अडचणीत हाडल्या ना त्याचा शोध घे. तुझ्या बरोबर गेम कोणी केले ह्या युट्यूबवर जाऊन राहतात. तू बोलू शकल नाही ना, मग तुझ्या बरोबर गेम कोणी केलं तो सांग ना. मी तुला विचारतोय, ओपनली विचारते, सांग तुझ्या हिंमत असत कसलो गेम तू ओळख. तू ओळख नाही. मी बोलले डायरेक्ट तू टॉर्चर होत कारण तू सांगितलंस ना या गाडीवरून, मग मी ते चूक करणार नाही. मग तुका ज्यांनी कोणी अडचणी धाडल्या ना त्याच्याबद्दल बोल. नाही मांडणार कारण तू त्या विषयाने टॉर्चर होतोस, त्यामुळे मी मांडणार नाही. घातली मूठ 1.25 लाखाची तुका फोडून असली तर फोड नाही तर नको फोडू. मी विचारतो मला हा तुला गरज नाही कारण तू आपटलंस नाकार. चिडू नकोस, नाकार आपटलं तू. मंथन रणसिंग यांकडून नोकरांसाठी हे बहुमोल पारितोषिक आले. त्यावेळेस अजय पाटकर यांकडून हे विराटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. बुवा गजराच्या 2च टोळी राहिलेल्या आहेत, लक्षात घ्या. पण झालं ना, वेळ झालं. गजराच्या 2च टोळी राहिले. राणे बुवांसाठी एक ओळ आणि तुझ्यासाठी एक गाणं म्हणणार मी गजराचं शेवट करणार. काय बुवा आपण मोठेपणा करून उपयोग नाही. ह्या कलियुगात जो मोठेपणा केलो ना बुवा तो मेलो कर्माने. लक्षात ठेव प्रत्येक जण. म्हणून म्हणतो ती सोनियाची उभारी सकाळ मी गाणं म्हटलं मी दुसरं म्हणतो बाबासाहेबांचं. चालेल ना? माय बाप हुन भीमाच गेलो ना आवाज जाता ना. माय बाप हुन भीमाच उपकारले हर आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. माय बाप उन्हा भीमाचं उपकारले हरे. माय बाप उन्हा भीमाचं उपकारले हरे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे.
भीमाचा फोटो गांधींचा भीमाचा फोटो गांधींचा शोभून दिसतो कानोटावर शोभून दिसतो कानोटावर किती शोभला किती शोभला किती शोभला हसता भीमनोटावर काय शोभला शोभला हसता भीमनोटावर काय शोभला हसता भीमनोटावर काय शोभला झुंजू मुंजू पाठ झाली कोंबड्याला जाग आली झुंजू मुंजू सिंधुदुर्ग झुंजू मुंजू म्हणजे तुम्ही पण झुंजू मुंजू झुंजू मुंजू हा जरा आवाज आहे म्हणजे सन्माननीय अशोक नाईक यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 1 2 3 4 सिंधुदुर्ग हा कोणाचा रणांगण गाजविलं मदन रणांगण गाजविलं मदन जीवा भावाचे सखे भक्तीय मुठे बघा सिंधुदुर्गिया कोकणचा आत्मा पुढे पण वागणार नाही अशी त्यांची भाषा राजकारणाचा नाही केला होता माझा सिंधुदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत वाढलेले आता ते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब मुख्यमंत्री शाखा प्रमुख ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहत आहेत आपल्या सर्वांचे लाडके पुढे वागणार नाही अशी त्यांची भाषा राजकारणाचा नाही केला होता माझा स्वाभिमान जागविला केला जय घोषा सलाम करूया आज सिंधुदुर्ग देशा अशी दादांच्या वाणीची अशी दादांच्या वाणीची मोठे बघा हे उठून कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त त्यावेळेस श्रीकृष्ण उठले समोर बघितलं तर कोण अर्जुन आणि त्याने म्हणाले बघा उठून कृष्ण मानिला तो श्रेष्ठ भक्त अर्जुन